टुराया बघतोयस ना रे? कशाला सांगताय त्याला? स्वतःच निराधार आहे तो. त्या दुष्ट आणि धूर्त मालकाचा बंदिवान आहे तो. तो काय आपल्याला सोडवणार आहे? आपण बंदिवान, आपला देवही बंदिवान. उत्तम. उमा, अगं अशी श्रद्धा डळमळीत होऊन कसं चालेल? कशाच्या जोरावर श्रद्धा ठेवू मी? कशाच्या जोरावर? एवढी वेळ आली आपल्यावर, तरी काही करतोय का तो? नुसतं कमरेवर हात ठेवून गप्प उभा आहे. त्या मालकासारख्या राक्षसाला का शिक्षा करत नाहीये तो? आपल्या सखूचा एवढा छळ होतोय, तेही नुसतं बघतोय. आणि आपण नुसतं सहन करायचं. एक वेळ आपण सगळं सहन करूही, पण सखू आणि सासूबाई त्यांनी सहन करायचं. आपली सखू सखा म्हणते ना याला. तिचा असा छळ करणारे आता मालकाला मोकाट कसं सोडलंय यानं? आणि का सोडलंय? का श्रद्धा ठेवू मी याच्यावर? का श्रद्धा ठेवू? अय्यो महाराज, ते तुमची कृपा झाली तर होतील की हो बरे आमचे मालक. म्हणतो मी, फारच गरज आहे हो तुमची. एवढी श्रीमंती, एवढी मोठी आसामी, आणि हात असा आकडलेला. पाप. महाराज मी काय म्हणतो, तुम्ही आजच चला ना गावाला. आज काय, आत्ताच चला लगुलग. जळू तुला, भस्मसात करून टाकू का तुला आत्ताच्या आत्ता इथं? हुकूम सोडतो या नागोजीला. यो नागोजी मठ सोडून कुठं बी जात नसतो, कळलं काय? महाराज, चूक झाली महाराज. माफी असावी, माफी असावी. ते महाराज, ये चरणाने दाखवून कुबेराला इकत घेतो काय रे? आमची किंमत लावतो तू? आमची शक्ती ठाऊक नाही तुला. सांगितलं ना, या मोठ्यात आहे सामर्थ्य. पण आम्हाला हे रोक्याचं मोह नाही. हे आमची समधी आहे गुरुसेवा. निघायचं, निघा, जायतून. माफी असावी मला. माफी. अयो, असे दूर लुटू नका हो महाराज. अहो तुम्हीच आमचे कैवारी आहात हो. तोपर्यंत तुम्ही आमच्या बरोबर येत नाही ना, तोपर्यंत आम्ही इथनं जात नसतो. बघा महाराज, चला हो चला. येऊ आम्ही उद्या येऊ. उद्या निघा. ते सेवा मान्य करा हो. तुमचे आशीर्वाद असू दे आमच्यावर. ते आम्ही वाट बघतो की हो तुमची उद्या. चला रे, चला. नागोजीची वाणी, नागोजीची करणे, त्याला आव्हान नाही द्यायचं कुणी. नाही तर डोंब बुसळेल, डोंब, विनाशकारी डोंब.
बोललीये. नंतर काय, विठुराया नाही म्हणल्यानंतर खाणं पिणंच बंद करून टाकेल. आता म्हणेल मालकांनी विठुरायाला आणून दिल्याशिवाय मी अन्नाचा एक कण सुद्धा घेणार नाही. खरंच नाही घेणार मी अन्नाचं कण सुद्धा. तू उपाशी असणार रे विठुऱ्या. माझ्या घशाखाली कसं जाईल काय. आम्ही बरोबरच म्हणाली होती, जोपर्यंत तू तुझ्या जागेवर येत नाहीस तोपर्यंत मी अन्नाचं कणही घेणार नाहीये. विठुऱ्या तू घाबरू नकोस, तू एकटा नाहीयेस. उमा, एक गोष्ट लक्षात येते का? कोणती? का आतापर्यंत रावळाला कुलूप का असे ना, विठुराया बंदिस्त बंदीवान का असं ना, पण सखूच्या डोळ्यांसमोर होतं का? गजा नाडून का असे ना, आपण सखूला सतत दिसत होता. तुला आठवत जेव्हा चौथरा रिकामा झाला होता त्यावेळी आपण सगळे वेडे पिसे झालो होतो. उमा, आता परत चौथरा रिकामा झालाय. सकू वेडी पिशी झाली असणार. विठुराया, विठुराया, अरे कुठेस तू? चंदनाचा टिया लावला नाही की तुळशीची माळ घातली नाहीयेस. कासावीस झाली असेल हो अगदी. आणि विठुराया आपल्या समोर आहे हे तर ठाऊकही नसेल तिला. उमा, मला वेगळीच भीती वाटते. विठुरायाला परत आणण्यासाठी सकू कुठलंही दिव्य पार करेल. खरंच हो, मालक आता नक्कीच भरीस घालेल तिला आणि ती सुद्धा फसेल हो परत. सासूबाईंना सुद्धा ऐकणार नाही ती. आणि आपण काही देत आहोत. अशात सकुनी आणखीन एखादा जीव घेणं धाडस केलं तर. त्यांनी विठुरायाला नेलं ते कोणामुळे? सखूमुळेच ना, सखूमुळेच ना, सखूमुळेच ना. सखू, सखू, अगं सखू कुठे चाललीस? सखू, विठुराया, अरे काय संकट आणून ठेवलंस. मालक तुला घेऊन गेला आणि तुझा शोध घेण्यासाठी सखू कुठे गेली तूच जाणे. काय गो, काय दैना झाली मालकांच्या हाताची. दिसत नाही बे. आणि कुठे आहे तो बघत? तुम्ही गेला होता ना त्याच्याकडं? कुठे आहे? हात हलवा तर चालत परत. आम्ही या नवकोड नरोत्तम मालकांनी बोलवलंय, सांगितलं नाही का त्याला? अयो मालक, अहो ते शेमडा पोरगा आहे की काय म्हणतो मी भगत. अहो लय तालेवार भगत आहे हो, नागोजी भगत म्हणतो मी. बाधा झालेल्या लोकांची गर्दी असते तिकडं. बरं तो कोणाकडे जात नाही, उलट लोक त्याच्या पायाशी जातात. तो त्याचे नियम तोडून फक्त तुमच्यासाठी इथे येणार आहे वाड्यावर. येणार म्हणजे काय? येणारच, यायलाच पाहिजे. आमचा दरारा तसा आहे. येऊ दे, येऊ दे त्या भगत नागोजी बाबाला. त्या चेटकेच्या जीवावर ओढणाऱ्या सकूची बोलतीच बंद करेल तो.
अशी वटणीवर येईल, अशी वटणीवर येईल की स्वतःहून बोल्यावर चढायला तयार होती का ना बाग. लय मोठा मासा गळायला लागलाय. लय श्रीमंत आहे मायनीचा नरोत्तम. समध्या गावाला कर्ज देऊन ठेवले, दाबून ठेवले समध्यासनी. आता गाव त्याच्या मुठीत आहे. मालक म्हणत्यास त्यासनी. त्यांना म्हणावं त्यांचा माल लगेच बसलाय. नाही आता कसं बोललात. समजा चित्र माझ्या डोळ्यासमोर दिसते. आता अजून एक गाव आपल्या मुठीत येणार. लगेच हुरळून नसतं जायचं भैरो. हा शिकार मोठी असली म्हणजे कामगिरी मोठी असते, जबाबदारी मोठी असते. मग सावधगिरी नको बाळगायला हवे की नाही. त्या नरोत्तमला तर आपण पुरता पोखरून काढू बघ. आणि ज्या सिंहासनावर तो बसतो त्या सिंहासनावर लाथ घालून ढकलून देऊ त्याला. त्या सिंहासनावर राज करू आपण. आणि तिथं आपला मठ स्थापन करू. सगळीकडे मठ, नागोजेचा मठ. इकडं तिकडं इकडं तिकडं तिकडं बे सगळीकडं. सोडायचं नाही. हे दिसाय कमवायचं, लुटायचं. दिसल त्याला लुटायचं. जय झिंगरोबा. काय करते काय, दुखतंय की काय चाललंय तुझं. कशाला लिहिता. आधी तुम्ही सांगा की माझ्या विठुरायाला कुठे ठेवलंय तुम्ही. माझा विठुराया रावळात असायला हवा ना. तो कुठे आहे आता. सांगा कुठे आहे तो. नाही असायला हवा, आम्ही कुठे नाही म्हणतोय, असायलाच हवा. पण आपलं काय ठरलं होतं, प्रत्येक गोष्टीसाठी कसोटी घ्यावी लागेल. तुझा इटोराया जर तुझ्या रावळात हवा असेल तर त्यासाठी कसोटी द्यावी लागेल. आता तुम्ही सांगाल ती कसोटी नाही, मी सांगेन तीच कसोटी. तू सांगणार कसोटी म्हणजे जोपर्यंत विठुरा रावळात येत नाही तोपर्यंत मी अन्नाचा एक कणही घेणार नाहीये. तुम्ही विठुरायाची आणि माझी ताटातच केलीये ना. आता मी उपाशी राहणार, काहीच खाणार नाही. आणि मी कायमचीच विठुरायाकडे निघून गेले तर फारच चांगलं होईल ना. मग तुम्ही काहीच करू शकणार नाही. तू कशा वय हसते. मालक, अहो आता सकू गेली आणि ती बी कायमची गेली. आता अन्न पाणी सोडल्यावर जीवच गेला तर कसला लग्न आणि कसला वंशाचा दिव. आता तू स्वतःला माझ्यापासून वाचव.
अरे अन्न त्यागाच्या कसल्या गमझा मारती ती. अरे भुकेनं तडफडेल ना तर गप गुमान खाईल ती. आणि तिनं नाही खाल्लं ना तर ती तिची म्हातारी आहे की त्या सखूच्या तोंडात अन्न ठुसाल. काय डोळा वाटवून बघते माझ्याकडं. येऊ दे येऊ दे भगत येऊ दे मग बघतो मी तुला. विठुराया, आता कुणी काही बोललं ना तरी तू आल्याशिवाय मी काही खाणार नाहीये. अगं बाई, मालकीन बाई, काय उखळेपणा. असं अन्न पाणी कोणी सोडतंय वय. गोदाई म्हणतेस ना मला. मग ऐकायचं माझं. हे बघ, लहान मुलांनी असा संकल्प करू नये. गोदाई, अगं विठुराया कुठे? ठाऊके नाही ना ग. गोदाई, विठुराया पण किती वेळ झालं उपाशी असेल. अशा वेळेस मला खाणं पिणं काहीच सुचणार नाही ग. हा संकल्प वगैरे नाहीये. मुळे माझ्या घशाखाली कासच उतरणार नाही. गोदा का सखू वाड्यावर आली होती का? वय मला वाटलंच होतं. घरातून तरा 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 निघून गेली ना तेव्हाच मला शंका आली होती ही नक्कीच मालकाच्या वाड्यावर गेली असणार. पण मी म्हातारी किती धावणार हिच्या मागे. का गेली होतीस ग? का गेली होतीस? किती समजवायचं तुला. अगं आजी, त्या राक्षस आजोबा कसंही कुठेही ठेवतील माझ्या विठुरायाला. त्याला त्रास होईल ना ग. म्हणून मीच पालकांना कसोटी देऊन आले की जोपर्यंत ते स्वतः माझ्या विठुरायाला इथे आणत नाही तोपर्यंत मी अन्नाचा एक कणही घेणार नाहीये. सखू, पर तुला माहितीये ना मग मालक कसे. अगं ते तुझ्या मनाचा विठुरायावरच्या तुझ्या मायेचा जरा विचार करणार नाही. उलट तुझ्या जीवालाच त्रास होईल. पण मी म्हणते मालकावर विश्वास ठेवायचाच कशाला. ठाऊक आहे ना तुला, प्रत्येक वेळी तुझ्या कसोटीला मालकाने तुझी फसवणूकच केली. पण विठुरायाने नाही केली. विठुरायाने मला निकाऱ्यांवरून सुखरूप पार केले. रावणाचं दार उघडले. माझ्या विठुरायावर पूर्ण विश्वास आहे. असा चमत्कार रोज रोज होत नसतात ग. हे बघ, हट्ट करू नकस. तुझ्या गोदाईचं ऐकणार नाहीस वय. अन्न सोडायचं नाही. काय नाहीतर काय. या मुलीसमोर मी हरले. टोकाचीच भूमिका घेते. हे बघ, मी तुझं काही ऐकणार नाही. तू मुकाट्यानं जेवायचं. हे अन्न त्याग उपास हे काही चालायचं नाही. का नाही? उमाई तर 9 रात्रीत 9 दिवस कडक उपवास धरते. एकादशीचे, संकष्टीचे उपवास तर तू सुद्धा करतेसच ना. अगं त्या मोठे आहेत. तुम्ही मोठे झाल्यावर धर की उपास.
पण मला माझ्या विठुरायासाठी उपवास करायलाच हवा. त्यांनी किती काय केलंय माझ्यासाठी. मला त्यांनी निखाऱ्यांवरून सुखरूप पार केलंय, रावळाचं दार उघडलंय, त्याच्याच घरातून त्यालाच बाहेर नेलंय, आणि मी साधा त्याच्यासाठी उपवास करू शकत नाही. मी करणार. मला माझा विठुराया रावळात हवा. हवं ना ग आजी. आता काय सांगू मी. तू काय सांगून ऐकणारातली मुलगी आहेस. आई आई सखू अन्न त्याग करतीये. अगं काय सांगतेस काय? मोठीच मौज येणार आता. पण तुला कोणी सांगितलं? अगं आई सखूच रावळ्यात गोदाक्का आणि आजीला सांगत होती. मीच हे अन्नत्यागाचं बीज पेरलं होतं तिच्या मनात. छान छान कर म्हणावं, अगदी कडकडीत उपास कर. आतडी चांगली पिळवटली पाहिजेत कारटीची. नाकानी कांदे सोलत असते, आता काय स्वतःच्या पायावर स्वतःच धोंडा पाडून घेतलाय. आता आपण फक्त मौज बघायची. घडी साथ तुझी कानामध्ये घुमे पावा. हो सावलीच भटकते माझ्या संगे तुझी देवा. दोन टाळनाद एक मनी वाजे रे मृदुंग. श्वास श्वास घुमताना सखा माझा